भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. अरे मागच्या लोकांचा काय आवाजच येत नाही. जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ठेवणारे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील वंदन करतो. आणि आजच्या आपल्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार आणि तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने 23 तारखेला भोसरीमध्ये नवीन रेकॉर्ड तयार करून निवडून येणार ते महेश दादा लांडगे. मंचावर उपस्थित अमित गोरखेजी, शत्रुघ्न काटेजी, मंगलाताई कदम, बाळासाहेब भागवत, इरफान सय्यद, नितीन काळजे, राहुल जाधव, वसंत लोंढे, शरद बोराडे, विलास मडगिरे, वसंत मोरेश्वर शेडगे, कविता आल्हाट, नारायण भरवडे, संतोष लोंढे, पोपटराव हजारे, सुरेश तात्या म्हेत्रे, कुंदन गायकवाड, उत्तम केंदळे, विलास डोळस, शैलाताई मुळक, विजय फुगे, विनायक मोरे, पांडाभाऊ साने, शांताराम भालेकर, निलेश नेवाळे, संभाजी शिरसाट, पोपटराव हजारे, योगिताताई नागरगोजे, अप्पा सायकर, जितू यादव, त्याचप्रमाणे माऊली लांडे, संतोष बारणे. मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे. तथापि मी त्यांची क्षमा मागतो. या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, खरं म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या देहू आळंदीचं सानिध्य लाभलेला अशा प्रकारचा हा आपला मतदारसंघ आहे. त्यामुळे पहिल्यांदा या दोनही संत श्रेष्ठांना या ठिकाणी मी नमन करतो, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि आज खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आपले महेश दादा हे जरी पहलवान असले, कणखर असले, तरी देखील मनाने अत्यंत हळवे आहेत. त्यामुळे त्यांनी हळहळ व्यक्त केली, त्यांनी तळमळ व्यक्त केली. पण महेश दादा हळहळ व्यक्त करून चालणार नाही, तळमळ व्यक्त करून चालणार नाही, कळकळ व्यक्त करून चालणार नाही. कारण तुम्ही ज्यांच्यासोबत लढाई करतात त्यांच्या मनात केवळ मळमळ आहे. त्यामुळे ज्यांच्या मनात मळमळ आहे त्यांच्याबद्दल तळमळ दाखवून या ठिकाणी काही फायदा होणार नाही. आज आपण पाहू शकतो या ठिकाणी ज्या प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, वेगवेगळी झालेली कामं ही महेश दादांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. शास्ती कराचा मुद्दा यापूर्वीच्या सरकारकडे वारंवार मांडला जायचा, पण तो मुद्दा सुटत नव्हता. महेश दादा माझ्याकडे आले, एका झटक्यामध्ये शास्ती कराचा मुद्दा आपण सोडवला. या ठिकाणी खऱ्या अर्थानं मिळकतदारांचा प्रश्न होता, तो आपण सोडवला. उपयोगिता शुल्काचा प्रश्न सोडवला. भामा आसखेड या ठिकाणी जॅकवेलच्या माध्यमातून पाणी देण्याच्या संदर्भात, आंध्रा धरणाचं पाणी असेल ते या ठिकाणी आणण्याच्या संदर्भात जो प्रश्न होता तो आपण प्रश्न सोडवला. कनेक्टिव्हिटीचे प्रश्न सोडवले, बायोडायव्हर्सिटी पार्कचा प्रश्न सोडवला, पुनर्विकासाचे प्रश्न सोडवले.
वेस्ट टू वेल्थचा प्रश्न म्हणजे कचऱ्यापासून वीज निर्मिती आपण या ठिकाणी केली, एअर प्युरिफिकेशनचं काम आपण या ठिकाणी केलं, इंद्रायणी नदी त्याच्या शुद्धीकरणाचं काम आपण या ठिकाणी केलं. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या. या सगळ्या गोष्टीचं श्रेय महेश दादांनी मला दिलं. याचं श्रेय माझं नाही. याचं श्रेय जर कोणाचं असेल तर ते पैलवान महेश दादा लांडगेंचं श्रेय आहे. बंधू भगिनींनो, महेश दादा सातत्याने या प्रत्येक कामाचा पाठपुरावा करत राहिले. आणि दादांचं असं आहे, येऊन असा धीर गंभीर चेहरा करून बसतात की असं वाटतं काय नेमकं झालेलं आहे. आसमान तर खाली आलं नाही ना, जमीन तर फाटली नाही ना. आणि मग महेश दादांना विचारावं काय झालं, असा एवढासा चेहरा करून म्हणतात, भाऊ शास्तीकरांनी खूप त्रास होतोय, तो शास्तीकर माफ झाला पाहिजे. त्यांचा चेहरा पाहूनच आपल्याला वाटतं करून टाकावं बाबा, हे फार भयानक काहीतरी चाललेलं आहे. अशा प्रकारे असा भोळा चेहरा करून करून सगळ्या फायलींवर आमच्या सह्या या महेश दादांनी या ठिकाणी घेतल्या. पण मी यापूर्वी देखील तुम्हाला सांगितलंय, मला हा माणूस मनापासून आवडतो. कारण या माणसाकडे सामान्य माणसाच्या प्रती तळमळ आहे. याच्या जीवनामध्ये सामान्य माणसाचं भलं झालं पाहिजे हे एकमेव ध्येय आहे. आणि खऱ्या अर्थानं एक जी वारकरी परंपरा आपल्याकडे आहे, त्या परंपरेला साजेसं वागणं हे महेश दादाच्या ठाई ठाई आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून महेश दादा काळजी करू नका, तुमच्यावर कोणी आरोप करत असेल, अरे या महाराष्ट्रामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींवरही आरोप करणारे होते. आपण किस झाड की पत्ती आहोत, आपल्यावर आरोप झाले तर चिंता करायची नाही. अरे आरोप करणाऱ्यांवर या ठिकाणी मला आवडलं, तुम्ही सांगितलं मी त्यांच्यावर आरोप करणार नाही. मी तुम्हाला सांगतो, हिंदीतली एक म्हण आहे, ती लिटरली घेऊ नका, नाहीतर लोक अलीकडच्या काळात म्हणी म्हटल्या की त्याला असा अन्वयार्थ काढतात. पण हिंदीमध्ये म्हणतात, कुत्ते भौके हजार जब हाती चले बाजार. म्हणजे कोणी कुत्राही नाही, तुम्ही हत्ती नाही. नाही तर कोणीतरी म्हणेल बघा विरोधकांना कुत्रा म्हटलं, आपल्या माणसाला हत्ती म्हटलं. पण याचा अर्थ असा आहे, काम करणाऱ्याच्या मागे अनेक लोक भुणभुण लावतात, भुकभुक लावतात, अनेक लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. पण चिंता करू नका, या भोसरीच्या लोकांचा जोपर्यंत तुमच्यावर विश्वास आहे तोपर्यंत तुमचा बालही कोणी बाका करू शकत नाही. ही भोसरी तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे मी निश्चितपणे सांगतो, आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्याला कल्पना आहे, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, या सगळ्या भागाचं चित्र 2014 नंतर आपण बदललं. आपण पाहू शकतो, मेट्रोचं काम असेल, फ्लायओव्हरचं काम असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स असतील, इथले इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सगळ्या गोष्टी 2014 नंतर ज्या वेगानं आपण या ठिकाणी तयार केल्या आपल्या समोर आहेत. इथला जो काही कंजेशनचा प्रश्न आहे तो प्रश्न दूर करण्याच्या दृष्टीने मेट्रो सोबत PMPL मध्ये 1,500 इलेक्ट्रिक बसेस आपण या ठिकाणी आणल्या. आज पुणे आणि पिंपरी चिंचवडची PMPL जी आहे, देशातली सर्वात मोठी इलेक्ट्रिक बसेसची फ्लीट असलेली 2 महानगरपालिकाची ही सिस्टीम आज आपल्या सेवेमध्ये या ठिकाणी आहे. आणि पुढच्या काळामध्ये या आपल्याला जाळ्याचं विस्तारीकरण करायचं आहे, ज्या माध्यमातनं आपल्या इथे ट्रॅफिकचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात निकाली निघणार आहे. अलीकडच्या काळामध्ये खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारचा प्रयत्न चाललाय. मागच्या काळात यांनी फेक नरेटिव्ह चालवला, संविधान बदलणार, आरक्षण जाणार. आता तो नरेटिव्ह संपला. राहुल गांधी एक कुठलं तरी लाल संविधान घेऊन संविधान बचाव म्हणून गेले आणि दुर्दैवाने
ते पत्रकारांनी उघडून बघितलं तर त्या संविधानामध्ये कोरी पानं होती, ते संविधानच नव्हतं, ती डायरी होती. जसं राहुल गांधीचं मनही कोरं आहे, त्याच्यामध्ये कोणाकरता संवेदना नाही, तसं त्यांच्या संविधानामध्ये देखील एकही त्या ठिकाणी संविधानाची ओळ देखील नव्हती. कोरं अशा प्रकारचं संविधान घेऊन ते संविधान बचाव करत होते. त्यांचा चेहरा उघडा पडला आणि या ठिकाणी अशाच प्रकारचे खोटे नरेटिव्ह आज पसरवले जात आहेत. आणि या खोट्या नरेटिव्हची जी फॅक्टरी तयार झाली आहे, दुर्दैवाने त्या फॅक्टरीची मालकी अलीकडच्या काळामध्ये आमचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आणि त्यांची कन्या सुप्रियाताई सुळे यांच्याकडे गेली आहे. या ठिकाणी येऊन सांगतात की आमच्या महाराष्ट्रातले उद्योग चालले आहेत, आमच्या मुलांच्या हाताला काम कसं मिळेल. आमच्या इथे हिंजवडीतनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी 36 कंपन्या बाहेर गेल्या आयटीच्या. मी शेवटी माहिती काढली, म्हटलं रोज सांगतात 36 कंपन्या गेल्या, 36 कंपन्या गेल्या. माझ्या लक्षात आलं 19 कंपन्यांनी आपलं नवीन कॅम्पस सुरू केलं. ते त्यांनी या ठिकाणी सुरू न करता दुसरीकडे कॅम्पस सुरू केलं, आपला विस्तार दुसरीकडे केला. पण तो विस्तार महाराष्ट्राच्या बाहेर नाही केला, महाराष्ट्रातल्या टियर 2 सिटीमध्ये केला, कारण तिथे त्यांना जास्त फायदा मिळतो. म्हणून इथलं कायम ठेवून त्यांनी संभाजीनगरला केलं, त्यांनी नागपूरला केलं, त्यांनी नाशिकला केलं. आणि या 19 पैकी 17 लोकांनी महाविकास आघाडीच्या काळात केलं आणि 2 लोकांनी आमच्या काळामध्ये केलं. मात्र रोज सांगतात की हिंजवडीच्या IT पार्कमधनं या ठिकाणी कंपन्या चालल्यात. आणि म्हणून या फेक नरेटिव्हच्या फॅक्टरीला मी सांगू इच्छितो, 2014 ते 19 मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. 2014 ते 19 थेट परकीय गुंतवणुकीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता, पहिल्या क्रमांकावर. 2019 ला बेईमानी झाली आणि सरकार गेलं. 2020-21 मध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर गेला आणि कर्नाटक पहिल्या नंबरवर आलं. पुन्हा दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर गेला. सुप्रियाताई, तुमचं सरकार होतं, गुजरात नंबर 1 वर आला, आमच्या काळात नाही. मी तर गुजरातला मागे ठेवलं होतं, तुमच्या काळामध्ये गुजरात नंबर 1 आला. पुन्हा 2022 साली आपलं सरकार आलं. सरकारच्या पहिल्या मुलाखतीत मी सांगितलं, कोणी बघा, मी त्या ठिकाणी सांगितलं, आजच सांगतो, पुन्हा आम्ही महाराष्ट्राला नंबर 1 आणू. आणि पहिल्याच वर्षी महाराष्ट्र नंबर 1 आला, दुसऱ्याही वर्षी महाराष्ट्र नंबर 1 आला. आणि या वर्षी तर देशामध्ये जेवढी गुंतवणूक आली त्या गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आली, एकट्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे देशाचे गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू सगळे राज्य मिळून 48% आणि माझा एकटा महाराष्ट्र 52% आम्ही या ठिकाणी गुंतवणूक आणून दाखवली. आणि हे आकडे माझे नाही आहेत, RBI ने जाहीर केलेले आकडे आहेत. अरे मला अपेक्षा होती माननीय पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय नाना पटोले साहेब या ठिकाणी सांगतील, आम्हाला अभिमान वाटतो की आमचा महाराष्ट्र पुढे गेला, गुंतवणुकीत नंबर 1 झाला, देशातली सर्वाधिक गुंतवणूक या महाराष्ट्रामध्ये आली. पण हे रोज खोटंच सांगतात. हे म्हणतात गुजरातच पुढे चाललाय, गुजरातमध्येच आमच्या इंडस्ट्री चाललेल्या आहेत. बंधू भगिनींनो, मला तर गुजरात राज्याचा हेवा वाटतो. त्यांना ॲडव्हर्टिजमेंट देण्याची आवश्यकताच नाही आहे. त्यांचा भोंगा घेऊन या ठिकाणी सुप्रियाताई आणि महाविकास आघाडीचे लोकच फिरतात, रोज सांगतात तेच चांगले आहेत, तेच चांगले आहेत, तेच चांगले आहेत. अरे कधीतरी म्हणा आपलं राज्य चांगलं आहे, आपलं राज्य नंबर 1 आहे, आलेलं आहे, गुंतवणूक येते आहे, या ठिकाणी इंडस्ट्री येते आहे. आमच्या पुण्यामध्ये या ठिकाणी ऑटोमोबाईल इंडस्ट्री मोठं क्लस्टर तयार झालं, संभाजीनगरला क्लस्टर तयार झालं.
देशाची ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि ईव्ही सेक्टरची इन्व्हेस्टमेंट आज आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या पुण्यामध्ये येते आहे। हे सांगतात की या ठिकाणी आमच्या इंडस्ट्री बाहेर चालल्या, म्हणून त्यांना सांगतो याच पुणे जिल्ह्यामध्ये मायक्रोसॉफ्टने त्यांचं भारतातलं सगळ्यात मोठं कॅम्पस काढणं सुरू केलं, ज्या एकाच कॅम्पसमध्ये 50,000 तरुणांना त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं ते नोकऱ्या देणार आहेत। एवढा मोठा रोजगार एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये एक कंपनी करते आहे, कारण त्यांना विश्वास आहे की महाराष्ट्रातलं सरकार हे उद्योग प्रेमी सरकार आहे, हे उद्योगाकडनं वसुली करणारं सरकार नाही आहे, हे उद्योगांना प्रोत्साहन देणारं सरकार आहे। आणि म्हणून या ठिकाणी गुंतवणूक येते आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज एकीकडे मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चाललंय। पुण्याचा रिंग रोड असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हायवे असतील, मुंबई आणि पुणे हायवेवर होणारं काम असेल, पुण्याकडे अटल सेतूमुळे मुंबई पुणे पिंपरी चिंचवड आता जवळ आलेला आहे। एक असा कॉरिडॉर तयार होतो आहे की ज्या कॉरिडॉरमुळे पुढच्या काळामध्ये लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे। आणि हे सगळं करत असताना या सगळ्या वाढत्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते आहे, सांडपाण्याची व्यवस्था होते आहे, कचऱ्याचा निचरा चाललेला आहे। हा विचार कधीच यापूर्वी करण्यात आला नव्हता। अशा प्रकारचं काम आज आपण या ठिकाणी करतोय। महाराष्ट्रातल्या सरकारने सर्व घटकांचा विचार या ठिकाणी केला। आज आमच्या शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज देतोय, आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 1 रुपयात पीक विमा देतोय, आमच्या शेतकऱ्यांकरता आम्ही घोषणा केली आता पुन्हा सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत, आमच्या शेतकऱ्यांना भावांतर योजना आम्ही देतो आहोत। आणि त्यासोबत आमच्या युवांकरता परदेशी शिष्यवृत्तीची योजना असेल, आमच्या युवांकरता शैक्षणिक शुल्कामध्ये त्या ठिकाणी 50% फीची सवलत असेल, आमच्या युवांकरता त्या ठिकाणी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना असेल की ज्या योजनेच्या माध्यमातून 10 लाख युवकांच्या हाताला आम्ही काम देतोय आणि त्यांचं 10,000 रुपयापर्यंतचा पगार हा राज्य सरकार देते आहे। आम्ही हा देखील निर्णय केला आहे, पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर आमच्या युवांना 15 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज आम्ही देणार आहोत आणि त्या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी आम्ही देणार आहोत। आज आपण पाहू शकतो दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा धनगर असा एकही समाज नाही ज्या समाजाकरता आपण या ठिकाणी योजना सुरू केलेल्या नाहीत। सर्व समाजाला सोबत घेऊन आपली वाटचाल चाललेली आहे। बंधू भगिनींनो, देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी असं सांगतात, भारताला जर विकसित भारत करायचा असेल तर या भारताची जी 50% लोकसंख्या आहे, या 50% लोकसंख्येला म्हणजे आमच्या माता भगिनींना जोपर्यंत आपण सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू बनवत नाही तोपर्यंत विकसित भारत तयार होऊ शकत नाही। आणि म्हणून मोदीजींनी या ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंत 14 योजना आणल्या, ज्यातनं महिलांना अधिकारिता दिली। लखपती दीदी योजना म्हणजे काय? मोदीजींच्या योजनेतनं रोजगार घेऊन जी महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमावते तिला आम्ही लखपती दीदी म्हणतो। महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी आम्ही तयार केल्या, पुढच्या काळात 25 लाख करणार आहे, 2028 पर्यंत 50 लाख करणार आहे। महेश दादा, जशी तुम्ही 90,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी तयार केल्या,
माझी तुम्हाला विनंती आहे, आता तुम्हाला 25,000 लखपती दीदी या भोसरी मतदारसंघामध्ये तयार करायच्या आहेत आणि त्याकरता हा देवाभाऊ तुम्हाला मदत करायला तयार आहे. पण पुढच्या काळामध्ये माझ्या गरीब घरच्या, मध्यमवर्गीय घरच्या 25,000 माझ्या बहिणींना या ठिकाणी रोजगाराच्या माध्यमातून 1,00,000 रुपयापेक्षा जास्त इन्कम झाला पाहिजे. ही योजना आपल्याला कार्यान्वित करायची आहे. आपण लेक लाडकी सारखी योजना आणली, ज्या योजनेच्या अंतर्गत घरामध्ये कन्या रत्न जन्माला आलं तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. मुलगी जन्माला आली 5,000 रुपये, चौथ्या वर्गात गेली 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली 8,000 रुपये, 18 वर्षाची झाली 75,000 रुपये, असे 1,00,000 रुपये त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना आपण देतो. घरामध्ये मुलगी आली की लक्ष्मी आल्याचं प्रत्यंतर आलं पाहिजे, म्हणून लेक लाडकी सारखी योजना आपण सुरू केली. आज आपण पाहू शकतो उच्च शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात खाजगीकरणातनं त्या ठिकाणी जास्तीची फी भरावी लागते. 2 लाख 4 लाख फी भरावी लागते. डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, BBA करायचं आहे, MBA करायचं आहे, MPhil करायचं आहे, वेगवेगळे कोर्सेस करायचे आहेत. मोठ्या प्रमाणात ही फी भरावी लागते. आज गरीबाच्या घरी, मध्यमवर्गीयाच्या घरी त्या ठिकाणी जर एक मुलगा असेल, एक मुलगी असेल, आई बाप विचार करतात यातल्या एकालाच आम्ही शिकवू शकतो आणि म्हणून ते मुलीला बोलवतात आणि मुलीला सांगतात, बेटा या ठिकाणी एकाला शिकवायचे पैसे आहेत, तुझं तर लग्नच करायचं आहे, तू BA वगैरे शिक, तुझ्या भावाला आम्ही इंजिनियर बनवतो. ती मुलगी किती हुशार असली तरी पैशा अभावी शिकू शकत नाही. आम्ही निर्णय केला आणि आई वडिलांना सांगितलं, तुम्ही मुलीच्या शिक्षणाचे पैसे देऊ शकत नसाल, काळजी करू नका, मुलीचे मामा मंत्रालयामध्ये बसले आहेत, मुलीच्या शिक्षणाचा खर्च हे ते करतील आणि त्या माध्यमातून आपण मुलींच्या शिक्षणाकरता 100% फी भरण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. आता 2 लाख असो 5 लाख असो, कितीही फी असली तरी देखील या ठिकाणी मुलींची फी ही आपण या ठिकाणी भरणार आहोत आणि निश्चितपणे मुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण देणार आहोत. यासोबत आपण आमच्या महिलांना STचा प्रवास हा मोफत दिला. मोफत प्रवासाची योजना आपण आणली, अर्ध्या तिकिटात प्रवासाची योजना आणली, 50% कन्सेशन दिलं. जेव्हा कन्सेशन 50% दिलं, STचे अधिकारी आले, म्हणाले ही योजना करू नका. म्हटलं का करू नका? म्हणाले ST तोट्यात आहे, ती खड्ड्यात जाईल. आम्ही म्हटलं आम्ही मदत करू. 1-1.5 महिन्यापूर्वी हे अधिकारी पुन्हा आले आणि मला म्हणाले, साहेब काही झालं तरी योजना बंद करू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे, कधी म्हणता सुरू करू नका, कधी म्हणता बंद करू नका. म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिलांनी STत प्रवास करणं चालू केलं की तोट्यात असलेली आमची ST आता फायद्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे तुम्ही ही योजना बंद करू नका. आणि मग मी पण जरा माहिती काढली. मला लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात, तुम्ही जरा घरीच बसा, कुठे जायचं असेल तर STनी मीच जाऊन येते, मला अर्धच तिकीट लागतं, तुम्ही गेले की तिकीटही दुप्पट लागतं, गेले की त्या ठिकाणी पान खर्रा तंबाखू ठर्रा काय काय सवयी त्या ठिकाणी करून येता, घरचे पैसे बर्बाद करून येता, मी अर्ध्या पैशामध्ये पैसे वाचवून येते. माझ्या भगिनीच आता या ठिकाणी फिरून राहिलेल्या आहेत. आणि हे सगळं करत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणली. या योजनेच्या अंतर्गत आपण निर्णय केला आणि आपल्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी 1,500 रुपये हे खात्यामध्ये देण्याचा निर्णय आपण निर्णय केला. तर हे काँग्रेसचे लोक, हे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे लोक, हे उबाठाचे लोक, हे तर होऊच शकत नाही, हा तर जुमलाय असं म्हणत होते. त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे भरून टाकले. पण लाडक्या बहिणींनो, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, काही तुमचे सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरतायत.
हे जे सावत्र भाऊ आहेत, हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, उबाठाचे, काँग्रेसचे, हे कोर्टामध्ये गेले. यांचा अधिकृत निवडणूक प्रमुख कोर्टात गेला, म्हणाला ही योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे, ही योजना बंद करून टाका. आम्ही पण कोर्टात लढलो आणि कोर्टाने सांगितलं ही योजना चालूच राहील, ही बंद होणार नाही. आणि आता पुन्हा एकदा आपलं सरकार आल्यानंतर 1500 रुपये नाही 2100 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहेत. हे काम करणारं सरकार आहे. महेश दादा, मला माहिती आहे तुमच्या मनात चलबिचल चाल रही आहे की साहेब रेड झोन बद्दल काहीच बोलत नाही, रेड झोन शिवाय कसं होणार आहे. तुम्ही काळजी करू नका. या ठिकाणी रेड झोनचा प्रश्न आमच्या दादानी माझ्या मागे लागून माझे केस थोडं कमी दिसतात ना आधीपेक्षा, ते यांच्या पायीच आहेत. माझ्या मागे लागून लागून खूप दूरपर्यंत नेला आहे. मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो, इतके कठीण प्रश्न आपण सोडवले. तुम्ही या ठिकाणी खात्री बाळगा, रेड झोनचा प्रश्नही सोडवू आणि ब्ल्यू लाईन रेड लाईनचा प्रश्न देखील या ठिकाणी आपण सोडवून देऊ. पण हे सगळं होत असताना या निवडणुकीच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगण्याकरता आलोय, या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने, या काँग्रेसने, या उबाठाने ही निवडणूक वेगळ्या मार्गाने नेलेली आहे. या ठिकाणी मतांचं ध्रुवीकरण करतायत, या ठिकाणी पाय चाटण्याचं काम त्यांनी सुरू केलंय. अरे माझा तुम्हाला सवाल आहे, आम्ही जर या ठिकाणी लाडकी बहीण योजना दिली तर ती सगळ्यांकरता दिली. आम्ही आमच्या हिंदू बहिणींना लाडकी बहीण योजना दिली तर आमच्या मुस्लिम बहिणींना देखील दिली. मुस्लिम बहिणींना सांगितलं नाही की तुम्हाला देणार नाही. आम्ही या ठिकाणी जर आमच्या वेगवेगळ्या योजना आणल्या तर कुठल्याच आमच्या मुस्लिम समाजाच्या बंधूंना आणि बहिणींना हे सांगितलं नाही की तुम्हाला आम्ही ती देणार नाही. पण या लोकांनी आता वोट जिहादचा नारा दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे, जर भारतीय जनता पक्षाला पराजित करायचं असेल तर वोट जिहाद करा. आणि त्या उलेमांनी मागण्या केल्या, त्या मागण्या 17 मागण्या या तिन्ही पक्षांनी एक पत्र दिलं आणि त्या पत्राच्या माध्यमातून या मागण्या मान्य केल्या आहेत. आणि या मागण्या इतक्या खतरनाक आहेत, मी 17 मागण्या सांगणार नाही, पण एक मागणी त्यांची मतांच्या लाचारी करता यांनी जी मान्य केली ती मागणी अशी आहे की या ठिकाणी जर आमचं सरकार आलं तर 2012 ते 2024 जेवढ्या महाराष्ट्रात दंगली झाल्या त्या दंगलीमध्ये जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरच्या सगळ्या केसेस काढून घेण्यात येतील, अशा प्रकारची मागणी. म्हणजे हिंदूंना दंगेखोर ठरवायचं आणि मुसलमानांवरच्या केसेस आम्ही काढून घेऊ, अशा प्रकारचं लांगुल चालन यांनी सुरू केलेलं आहे. आणि आता तिथपर्यंत थांबलेले नाहीत. जरा लावा ते नोमानी काय म्हणतात, जरा लावा, यांना देखील दिसू द्या हे काय चाललंय. हे तुम्ही सगळे लोक मिळून या ठिकाणी बघा कशा प्रकारचं लांगुल. मैं ये बात जानता हूं कि महाराष्ट्र में अगर वो जीत गए तो वो दस्तूर नहीं बदल पाएंगे, लेकिन मैं इस बात की तरफ भी तवज्जो दिलाना चाहता हूं कि महाराष्ट्र के इलेक्शन ने ऐसी अहमियत हासिल कर ली है कि अगर यहाँ वो जीत गए हरियाणा की जीत के बाद, तो उसके बाद उनके हौसले बहुत बुलंद हो जाएंगे और फिर दिल्ली सरकार वो नए हौसलों के साथ दस्तूर की तब्दीली जैसे अपने नापाक इरादों की तकमील की तरफ आगे बढ़ेगी. और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी. तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है बल्कि मरकजी हुकूमत है और मुल्क का मुस्तकबिल है.
मरकजी हुकूमत है और मुल्क का मुस्तकबिल है। और मैंने कल एक यूट्यूब चैनल के इंटरव्यू में ये बात भी कही कि ये कैसा वोट जिहाद है, वोट जिहाद है, वोट जिहाद है, जिसके सिपह सालार हैं, शरद पवार, जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले। कहिए इंशाअल्लाह अगर आपके इलाके में कोई जालिम का साथ दे तो उसका बाइकआउट की। मुझे मालूम है लोकसभा के इलेक्शन में आपके कुछ लोगों ने बीजेपी का साथ दिया था। ऐसे लोगों का हुक्का पानी बंद होना चाहिए, ऐसे लोगों का सोशल बाइकआउट होना चाहिए, ऐसे लोगों से सलाम दुआ बंद होनी चाहिए। काय चाललंय? मतांच्या लांगुल चालना करता या ठिकाणी वोट जिहादचे नारे दिले जातात आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला जर मत दिलं तर त्याचा सामाजिक बहिष्कार करून टाका असं सांगून या ठिकाणी हे जर लोक वोट मागत असतील, या ठिकाणी वोट जिहादच्या माध्यमातून आम्ही सरकार बदलून टाकू हे जर सांगत असतील तर तुम्हाला देखील मतांचं धर्मयुद्ध करावं लागेल, यांना सांगावं लागेल हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी त्या ठिकाणी तलवे चाटून अशा प्रकारे केवळ एका समाजाच्या मतांच्या भरोशावर निवडून येण्याचं स्वप्न पाहत असेल तर तुम्हालाही मैदानात उतरावं लागेल। आणि म्हणून तुम्हाला जागा करण्याकरता आलो आहे, तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे। आणि म्हणून ही केवळ महेश दादा लांडगे यांची निवडणूक नाही आहे, एक महेश दादा करता मत द्यायचं नाही आहे, ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे। आज जागलो नाही पुन्हा जागू शकणार नाही, आज झोपून राहिलो हे जगू देणार नाही। आणि म्हणून जागे व्हा, छत्रपतींचं नाव घ्या आणि येत्या 20 तारखेला अशा प्रकारे मतांचं धर्मयुद्ध करा की महेश दादा सहित या ठिकाणी आपलं सरकार येईल आणि यांचे इरादे याच मातीमध्ये दफन होतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।